नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल शिफ्टबद्दल डिस्कशन केलं होतं. काय बघितलं तर केमिकल शिफ्टमध्ये आपण की शिफ्टिंग ऑफ सिग्नल फ्रॉम द स्टँडर्ड रेफरन्स सिग्नल ड्यू टू शिल्डिंग अँड डिशिल्डिंग इफेक्ट, त्याला आपण काय म्हणत असतो, केमिकल शिफ्ट. इंटरनल रेफरन्स सिग्नल म्हणून आपण काय वापरतो असतो मित्रांनो, टी एम एस का वापरतो त्याच्या मागची कारणंसुद्धा आपण बघितलेली आहे. बरोबर. आज आपण बघतोय मित्रांनो डिफरंट सेट्स ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ सिग्नल्स. आता सिग्नल्स प्रोटॉनसाठी मिळतात, तर ते कोणकोणते प्रोटॉन्स असतात, किती प्रकारचे प्रोटॉन्स असतील, तर किती प्रकारचे सिग्नल्स मिळतील, याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर आपण एक्झाम्पल्स बघूयात आता. CH4 म्हणजे कुठला मॉलिक्यूल आपला, मिथेन. ठीक आहे. आता या मिथेन मॉलिक्यूल आपण व्यवस्थित ठेवूयात. मिथेनला किती हायड्रोजन्स अटॅच आहेत मित्रांनो? 4 हायड्रोजन्स अटॅच आहे. हे चौघे जे हायड्रोजन आहेत ते एकाच कार्बनला अटॅच आहे. ठीक आहे. सपोज हा हायड्रोजन याच कार्बनला अटॅच आहे, आपण यालाच आहे. चौघे हायड्रोजन एकाच कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे त्यांची जी केमिकल एन्व्हायरमेंट आहे मित्रांनो, ती कशी आहे? केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे? सेम. केमिकल एन्व्हायरमेंट ज्या हायड्रोजनची केमिकल एन्व्हायरमेंट सारखी असते त्यांना काय म्हणतात मित्रांनो, सेम टाइप्स ऑफ प्रोटॉन, एकाच टाईपचे प्रोटॉन. आणि ज्यावेळेस एकाच टाईपचे प्रोटॉन असतील तेव्हा आपल्याला किती सिग्नल मिळतात? एकच सिग्नल मिळतं. ठीक आहे. परत लक्षात घ्या, CH4 मॉलिक्यूल घेतलाय आपण. या CH4ला या सेंट्रल कार्बनला चौघही हायड्रोजन अटॅच आहे. चौघही हायड्रोजनची केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे? सेम. केमिकल एन्व्हायरमेंट सेम आहेत म्हणून ते कसे आहेत? सेम टाईप ऑफ प्रोटॉन. आणि सेम टाईप ऑफ प्रोटॉन असेल तर आपल्याला किती सिग्नल मिळणार आहे? एक सिग्नल मिळणार. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊया आता. CH3 म्हणजे कोणता मॉलिक्यूल आहे? इथेन. आपण हा व्यवस्थित घेऊया. आता इथे किती प्रकारचे प्रोटॉन्स आहेत ते बघू आपण आता. बघा, सुरुवातीला आपण कार्बनकडे लक्ष देऊया. हा जो कार्बन आहे हा एका कार्बनला अटॅच आहे. सपोज कार्बन एका कार्बनला अटॅच असेल तर त्याची डिग्री किती येणार? 1. या कार्बनची डिग्री किती आली? फर्स्ट डिग्री. हा पण कार्बन एकाच कार्बनची अटॅच आहे, त्यामुळे याची पण डिग्री किती येणार? फर्स्ट डिग्री. ठीक आहे. 1 डिग्री आली. या दोघं कार्बनची डिग्री कशी आहे? सारखी आहे. डिग्री सारखी आहे. त्याच्यानंतर या कार्बनला 1, 2 आणि 3 हायड्रोजन आहे. याला पण 3 हायड्रोजन आहे. या हायड्रोजनच्या बाजूला कार्बन आहे, याच्या बाजूला कार्बन आहे, याच्या बाजूला कार्बन आहे. या तिघ हायड्रोजनची केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे? सेम आहे. त्याचप्रमाणे या तिघही हायड्रोजनच्या बाजूला काय आहे? कार्बन आहे. आणि या दोघांची डिग्री कशी आहे? सेम आहे. डिग्री सेम, केमिकल एन्व्हायरमेंट पण कशी आहे? सेम आहे. त्यामुळे दोघं कसे आहेत? सेम टाईप ऑफ प्रोटॉन आहे. त्यामुळे या 6 जे हायड्रोजन्स आहेत, 6 प्रोटॉन्स आहेत, त्यांच्यासाठी सिग्नल किती मिळणार मित्रांनो? एकच सिग्नल मिळणार. केमिकल एन्व्हायरमेंट सेम असेल तर सिग्नल एकच मिळणार, पण केमिकल एन्व्हायरमेंट डिफरंट असेल तर आपल्याला डिफरंट सिग्नल्स मिळतील. ठीक आहे. सो CH3 6चे 6 प्रोटॉन्स कसे आहेत? इक्विव्हॅलेंट प्रोटॉन्स आहेत. इक्विव्हॅलेंट प्रोटॉन्स असल्यामुळे आपल्याला एकच सिग्नल मिळणार. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल घेऊया आता. CH3 CH2 CH3 प्रोपेन. ठीक आहे. आता इथे किती प्रकारचे प्रोटॉन्स आहेत ते बघूया. बघा आता, आपण त्या कार्बनच्या स्केलेटनच्या मध्ये आपण हे स्ट्रक्चर काढलं. ठीक आहे. सपोज याला C1 म्हणूया, C2 आणि हा C3. ठीक आहे. हा C1 जो आहे किती कार्बनला अटॅच झालाय? एकच कार्बनला आहे, म्हणून याची डिग्री किती आली? फर्स्ट डिग्री आली. ठीक आहे. हा C2 जो आहे तो किती कार्बनशी अटॅच आहे? 1 आणि 2, यामुळे याची डिग्री किती आली? 2 डिग्री आली. C3 हा कार्बन किती कार्बनशी अटॅच आहे? एकच अटॅच आहे, त्यामुळे C3 ची डिग्री किती आली? फर्स्ट डिग्री. ओके. आपण जर व्यवस्थित बघितलं, C1 आणि C3 यांची डिग्री सेम आहे. ठीक आहे. C1 ला किती हायड्रोजन्स अटॅच आहेत? 3. C3 ला पण किती हायड्रोजन अटॅच आहेत? 3. बघा, हा C1 कार्बन, त्याला हा 1, 2, 3 हायड्रोजन अटॅच आहे. हा C3 कार्बन, त्याला पण हे 3 हायड्रोजन अटॅच आहे. ठीक आहे. या CH3 च्या बाजूला CH2 ग्रुप आहे, याच्या पण बाजूला CH2 ग्रुप आहे. त्यामुळे हे 3 आणि हे जे 3 हायड्रोजन्स आहेत, हे 6 जे हायड्रोजन्स आहेत ते कसे? इक्विव्हॅलेंट हायड्रोजन आहेत. त्यामुळे यांची केमिकल एन्व्हायरमेंट सेम आहे असल्यामुळे यांच्यासाठी आणि याच्यासाठी
आपल्याला किती सिग्नल मिळतील? एकच सिग्नल मिळेल. पण आता हा जो आपला CH2 आहे याची डिग्री 2 आहे. ठीक आहे. याच्या बाजूला CH3, याच्या बाजूला CH3 हे दुसऱ्या प्रकारचे प्रोटॉन्स आहेत. त्यामुळे टोटल प्रोटॉन्स किती आहेत? टोटल डिफरंट प्रोटॉन्स किती आहेत? हे CH3 आणि हे CH2. त्यामुळे नंबर ऑफ प्रोटॉन्स किती मिळणार आहे? नंबर ऑफ सेट ऑफ प्रोटॉन्स किती? 2. आपल्याला सिग्नल्स पण किती मिळतील? 2 सिग्नल्स मिळतील. बरोबर. नेक्स्ट CH3 CH2 Cl कंपाऊंडचं नाव आहे इथिल क्लोराईड. ठीक आहे. कार्बन स्केलेटन काढूया. मित्रांनो, आपण जर व्यवस्थित बघितलं तर या कार्बनला 3 हायड्रोजन्स अटॅच आहेत. ठीक आहे. हायड्रोजनच्या बाजूला कार्बन, या हायड्रोजनच्या बाजूला कार्बन, या हायड्रोजनच्या बाजूला कार्बन, तिघही हायड्रोजन एकाच कार्बनला अटॅच आहेत. त्यामुळे हे जे तिघ हायड्रोजन्स आहेत ते सेम टाईपचे आहेत. सपोज याला आपण म्हणूयात HA आणि HA. ठीक आहे. त्याच्या बाजूला काय आहे? CH2 ग्रुप आहे. ठीक आहे. आता ह्या कार्बनला जे हायड्रोजन्स अटॅच आहेत त्यांना आपण म्हणूयात HB. हे डिफरंट का आहे? याच्या बाजूला CH3 आहे आणि इकडे काय? Cl ग्रुप अटॅच आहे. इकडे त्याची केमिकल एन्व्हायरमेंट सारखी आहे का? समजा इथं हायड्रोजन राहिला असता तर काय म्हटलं असतं की या 6च्या 6 हायड्रोजनची केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे? सारखी आहे. पण तिथं हायड्रोजन न राहता काय मित्रांनो? क्लोरीन आहे. ठीक आहे. क्लोरीन असल्यामुळे हा जो HB आहे आणि हा जो HB आहे ही दोन हायड्रोजनची केमिकल एन्व्हायरमेंट कशी झाली? डिफरंट झाली. त्यामुळे किती प्रकारचे प्रोटॉन्स आहेत? एक हे CH3 आणि दुसरे कोणते आहे? CH2. नंबर ऑफ सेट्स ऑफ प्रोटॉन 2. मग सिग्नल्स किती मिळतील मित्रांनो? आपल्याला 2 सिग्नल्स मिळतील. बरोबर. आपण जर बघितलं व्यवस्थित हा क्लोरीन ग्रुप कसा आहे मित्रांनो? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. क्लोरीन हा कार्बनकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतो. मग कार्बन पण हायड्रोजनकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेणार. हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉनची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे हे जे हायड्रोजन कसे झाले? डिशिल्ड झाले. डिशिल्ड झाल्यामुळे त्यांचा सिग्नल कुठे मिळणार आहे? डाऊन फील्डला मिळणार. पण हे जे 3 हायड्रोजन्स आहेत ते क्लोरीन पासून लांब आहेत. त्यामुळे ते कसे शिल्ड आहेत त्यामुळे त्यांचा सिग्नल कुठे मिळणार आहे? अप फील्डला मिळणार आहे. सो किती प्रकारचे प्रोटॉन्स झाले या ठिकाणी? 2 प्रकारचे. का 2 प्रकार झाले? कारण की त्यांची केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे मित्रांनो? डिफरंट आहे. ओके. नेक्स्ट बघूया. CH3 CH2OH इथिल अल्कोहोल इथेनॉल. ठीक आहे. बघा आता इथे किती प्रकारचे प्रोटॉन्स आहेत. सपोज हा कार्बन नंबर 1, हा कार्बन नंबर 2. C1 ला किती हायड्रोजन अटॅच आहेत? 3 हायड्रोजन. हे तिघ हायड्रोजन एकाच कार्बनला अटॅच आहेत. ठीक आहे. आणि त्याच्या बाजूला काय आहे? CH2 ग्रुप आहे. ठीक आहे. आणि CH2 च्या बाजूला काय आहे? ऑक्सिजन आहे. त्यामुळे हे जे 2 हायड्रोजन आहेत त्याच्या बाजूला कार्बन आहे का मित्रांनो? नाही. त्याच्या बाजूला काय आहे? ऑक्सिजन आहे. त्यामुळे यांची केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे? डिफरंट आहे. आणि यांची पण केमिकल एन्व्हायरमेंट कशी डिफरंट आहे. मग हे HA आणि हे HB आणि हा ऑक्सिजन अटॅच झाला HC. किती प्रकारचे प्रोटॉन्स झाले मित्रांनो? 3 प्रकारचे प्रोटॉन्स झाले. आपल्याला सिग्नल्स पण किती मिळतील? 3 प्रकारचे प्रोटॉन्स का झाल्या ठिकाणी? कारण की प्रत्येकाची केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे? सारखी. हा जो हायड्रोजन आहे तो कोणाला अटॅच झालाय? ऑक्सिजनला अटॅच झालाय. त्यामुळे या C प्रकारच्या प्रोटॉनची केमिकल एन्व्हायरमेंट डिफरंट झाली. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला याचा एक सिग्नल मिळणार. ठीक आहे. हे जे HB प्रकारचे प्रोटॉन्स आहेत त्यांच्या बाजूला ऑक्सिजन आहे आणि कार्बन पण आहे. त्यामुळे यांची पण केमिकल एन्व्हायरमेंट कशी झाली? डिफरंट झाली. त्यामुळे यांच्यासाठीचा एक सिग्नल मिळणार. आणि हे जे HA प्रकारचे प्रोटॉन आहे यांच्या इकडे ऑक्सिजन आहे का? नाही. पण इकडे कोणता आहे? CH2 ग्रुप आहे. त्यामुळे यांची पण एन्व्हायरमेंट कशी झाली? डिफरंट झाली. असे टोटल किती प्रकारचे सेट्स ऑफ प्रोटॉन झाले? 3. आणि सिग्नल्स पण किती मिळणार मित्रांनो? आपल्याला माहिती 3 सिग्नल्स मिळतील. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघूया. CH3 C डबल बॉन्ड OH एसिटाल्डिहाइड. ठीक आहे. इथं किती प्रकारचे प्रोटॉन्स दिसतात बघा. हा कार्बन, त्याला अटॅच असलेला 3 हायड्रोजन्स. त्याच्या बाजूला कोणता ग्रुप आहे? कार्बन ग्रुप. आणि पुढचा हा एक हायड्रोजन. मित्रांनो हे तिघ हायड्रोजन एकाच कार्बनला अटॅच आहे. त्यामुळे या तिघ हायड्रोजनची केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे? सारखी आहे. त्यामुळे हे जे 3 प्रोटॉन्स आहेत ते केमिकली इक्विव्हॅलेंट आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला एक सिग्नल मिळेल. पण हा जो हायड्रोजन आहे मित्रांनो हा डायरेक्ट कोणाशी अटॅच आहे? कार्बोनिल ग्रुपशी अटॅच आहे. तो कार्बनशी नाही तर कोणाशी? कार्बोनिल ग्रुपशी अटॅच आहे. त्यामुळे हा जो हायड्रोजन आहे त्याची केमिकल एन्व्हायरमेंट वेगळी आहे. त्यामुळे याच्यासाठी पण आपल्याला किती सिग्नल मिळणार? 1. किती प्रकारचे प्रोटॉन्स झाले इथं? हे 1 आणि हे 2.
नंबर ऑफ सेट्स ऑफ प्रोटॉन 2 आणि दोघांसाठी किती सिग्नल्स मिळणार आपल्याला 2 NMRचे सिग्नल्स मिळतील. ठीक आहे, याच्यासाठी एक आणि ह्या स्पेशल हायड्रोजनसाठी एक असे सिग्नल्स मिळतील. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल बघू. डायइथिल इथर किती प्रकारचे प्रोटॉन्स बघूया. CH3च्या बाजूला CH2, इथे पण CH3च्या बाजूला काय आहे CH2, त्यामुळे हे CH3 या CH3च्या बाजूला काय आहे CH2, या CH3च्या बाजूला पण काय आहे CH2, त्यामुळे हे जे दोन CH3चे जे प्रोटॉन्स आहेत ते कसे झाले इक्विव्हॅलेंट. हे 3 आणि हे 3 प्रोटॉन कसे, टोटल 6 प्रोटॉन कसे झाले इक्विव्हॅलेंट. या तिघांसाठी आपल्याला एक सिग्नल मिळणार. ठीक आहे, इथं CH3च्या बाजूला CH3, इथं पण CH2च्या बाजूला CH3, यांची पण केमिकल एन्व्हायरमेंट कशी निराबोर सारखी आहे. त्यामुळे या CH2च्या बाजूला CH3, या CH2च्या बाजूला CH3, पण इकडे काय आहे ऑक्सिजन आहे. त्यामुळे हे जे दोन प्रकारचे हायड्रोजन्स आहेत, हे जे प्रोटॉन्स आहेत ते कसे आहेत डिफरंट आहेत. मग या CH2 साठी आपल्याला एक सिग्नल मिळणार आणि या CH3च्या प्रोटॉनसाठी आपल्याला एक सिग्नल मिळणार आहे. त्यामुळे नंबर ऑफ सेट्स ऑफ प्रोटॉन किती झाले 2 आणि सिग्नल्स पण किती मिळणार 2 सिग्नल्स मिळणार. परत लक्षात घेऊन आपण डायइथिल इथर. ठीक आहे, CH3च्या बाजूला CH2, CH3च्या बाजूला CH2, त्यामुळे हे CH3 आणि हे CH3 हे जे 6 प्रोटॉन्स कसे झाले इक्विव्हॅलेंट झाले. त्यांच्यासाठी किती सिग्नल मिळणार एक सिग्नल मिळणार. आता CH2 बघत आहे, CH2च्या बाजूला ऑक्सिजन आहे आणि इकडे CH3, या CH2च्या बाजूला ऑक्सिजन आहे आणि इकडे CH3, त्यामुळे हे जे दोन प्रोटॉन्स आहेत त्यांची पण केमिकल एन्व्हायरमेंट कशी झाली सारखी झाली. यांच्यासाठी पण किती सिग्नल मिळणार आहे एक. मग टोटल सिग्नल्स किती 2. टोटल प्रोटॉन्स किती झाले, किती प्रकारचे प्रोटॉन झाले 2 प्रकारचे प्रोटॉन झाले, 2 सेट्स ऑफ प्रोटॉन झाले. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल बघूया. CH3 CH2 CH2 Cl 1 क्लोरोप्रोपेन किती प्रकारचे प्रोटॉन्स आहेत ते बघूया. मित्रांनो, सपोज हे हायड्रोजन्स आपण घेऊ. या हायड्रोजन्सच्या कार्बन डायटॅच आहेत, त्या कार्बनच्या एका बाजूला क्लोरीन आहे आणि दुसऱ्या बाजूला काय आहे कार्बन आहे. त्यामुळे हे जे हायड्रोजन्स आहेत यांची एन्व्हायरमेंट कशी एक वेगळी दिसते. या कार्बनला जे 2 हायड्रोजन अटॅच आहेत त्याच्या इकडं कार्बन आहे आणि इकडं पण कार्बन आहे. क्लोरीन आहे का बघा, हे हा पण CH2 ग्रुप आहे. ठीक आहे, हा कोणता ग्रुप आहे CH2 ग्रुप आणि हा पण कोणता ग्रुप आहे CH2. पण या CH2च्या बाजूला काय आहे मित्रांनो क्लोरीन आहे. क्लोरीन कसा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. ठीक आहे, हां, त्यामुळे हे जे हायड्रोजन्स आहेत त्यांची केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे डिफरंट आहे. ठीक आहे, समजा इथं पण समजा असा CH2 राहिला असता तर आपण काय म्हटलं असतं याच्या बाजूला इकडे CH2 इकडे CH2, त्यामुळे त्यांची केमिकल एन्व्हायरमेंट कशी असली सारखी. पण इथं CH2 न राहता काय मिळेल मित्रांनो या ठिकाणी क्लोरीन ग्रुप आहे, त्यामुळे यांची केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे सारखी. त्यामुळे हे जे 2 हायड्रोजन्स आहेत त्यांच्यासाठी एक सिग्नल मिळणार. ठीक आहे, हा पुढचा CH2, त्याच्या इकडं CH2 आहे पण इकडं काय आहे मित्रांनो CH3 आहे. इकडं क्लोरीन आहे का, इकडं क्लोरीन झालं असतं तर काय म्हटलं असतं की यांची पण केमिकल एन्व्हायरमेंट कशी सारखी. पण क्लोरीन नसल्या ठिकाणी काय आहे CH3 ग्रुप आहे. त्यामुळे हे जे दोघं आहेत हे 2 हायड्रोजन, सपोज याला आपण हे HA म्हणूया आणि हे HB, या HB प्रकारची केमिकल एन्व्हायरमेंट HA पेक्षा वेगळी आहे. त्यामुळे याच्यासाठी आपल्याला एक सिग्नल मिळणार. आणि हे CH3, एका कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच आहे. ठीक आहे, इकडे CH2 आहे, त्यांची पण केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे डिफरंट आहे. त्यामुळे किती प्रकारचे प्रोटॉन्स दिसतात आपल्याला 3 प्रकारचे प्रोटॉन्स दिसतात आणि सिग्नल्स पण किती मिळणार मित्रांनो आपल्याला 3 प्रकारचे सिग्नल्स मिळतील. बरोबर. आता लास्ट एक्झाम्पल आपण बघूया तर किती प्रकारचे प्रोटॉन्स दिसतात या ठिकाणी. हे 3 हायड्रोजन्स कोणाला अटॅच आहे कार्बनला अटॅच आहे. हे 3 हायड्रोजनची केमिकल एन्व्हायरमेंट सारखी आहे. त्यामुळे हे जे आहे हे एका प्रकारचे प्रोटॉन झाले आणि हे 5 हायड्रोजन कशाला अटॅच आहे मित्रांनो ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे. त्यामुळे यांची जी केमिकल एन्व्हायरमेंट आहे ती केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे याच्यापेक्षा डिफरंट आहे. त्यामुळे किती प्रकारचे प्रोटॉन्स असतात 2. एक CH3 प्रोटॉन, दुसरे कोणते आहेत ॲरोमॅटिक प्रोटॉन. नंबर ऑफ सेट्स ऑफ प्रोटॉन किती 2. किती प्रकारचे सिग्नल्स मिळतात आपल्याला 2 प्रकारचे सिग्नल्स. मग सिग्नल्स आपल्याला आयडेंटिफाय कशाने करणार मित्रांनो ज्याची केमिकल एन्व्हायरमेंट सेम आहे ते सेम टाईपचे प्रोटॉन आहे त्याच्यासाठी एक सिग्नल मिळणार. केमिकल एन्व्हायरमेंट डिफरंट असेल तर त्या डिफरंट टाईपचे प्रोटॉन्स आहेत आणि त्याच्यासाठी डिफरंट सिग्नल्स मिळतील. ठीक आहे, आता
केमिकल शिफ्ट्स व्हॅल्यूज बघायच्या आपल्याला काही प्रोटॉन्सचे. मित्रांनो आपण आता बघतोय केमिकल शिफ्ट व्हॅल्यूज फॉर डिफरंट प्रोटॉन्स. इथं मिथिल म्हणजे CH3 ग्रुप, मिथिलीन म्हणजे CH2 ग्रुप आणि मिथाईल म्हणजे CH ग्रुप याच्या संदर्भात केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. समजा CH3 ग्रुप हा दुसऱ्या कार्बनशी अटॅच असेल तर त्याची डेल्टा व्हॅल्यू किती आहे 0.9 डेल्टा ppm. तोच मिथिल ग्रुप समजा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल C डबल बॉन्ड Cच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्याची डेल्टाची व्हॅल्यू किती जाते 1.6. तो मिथिल ग्रुप समजा कार्बोनिल ग्रुपशी अटॅच असेल. कार्बोनिल ग्रुप कसा मित्रांनो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, त्यामुळे कार्बोनिल ग्रुप काय करणार आहे कार्बनकडचे इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचून घेणार. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कार्बनकडची कमी झाली त्यामुळे कार्बन काय करणार त्याच्याकडे ॲडजस्टंट असलेले हायड्रोजन त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स खेचून घेतो. जेवढी इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होईल तेवढं सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड कमी निर्माण होणार आणि ते प्रोटॉन्स कसे होत आहेत डिशिल्ड. आपण जर बघितलं हाच मिथिल ग्रुप आहे, इथे पण मिथिल ग्रुप आहे. तो मिथिल ग्रुप समजा बाजूच्या कार्बनच्या अटॅच असेल तर त्याची व्हॅल्यू कुठे 0.9 म्हणजे अप फील्डला मिळते. आणि तो मिथिल ग्रुप समजा कार्बन ग्रुपशी अटॅच असेल तर त्याची व्हॅल्यू कुठे मिळते 2.1 म्हणजे ती 0.9 पेक्षा कुठे मिळते डाऊन फील्डला मिळते. कशामुळे या कार्बोनिल ग्रुपच्या इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्टमुळे. ओके, समजा तो मिथिल ग्रुप कोणाशी अटॅच असेल ॲरोमॅटिक रिंग. ॲरोमॅटिक रिंग जे प्रोटॉन्स आहेत ते पण कसे आहेत डिशिल्डेड प्रोटॉन्स आहेत. ते कशामुळे ते आपण मध्ये बघितलंय. समजा मिथिल ग्रुप ॲरोमॅटिकशी अटॅच असेल तर किती त्याची डेल्टा व्हॅल्यू असणार आहे त्याचा सिग्नल कुठे मिळणार 2.3 डेल्टाला. आणि हा मिथिल ग्रुप समजा डायरेक्ट ऑक्सिजनशी अटॅच असेल. ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे त्यामुळे तो हे सगळे जे 3 प्रोटॉन्स आहेत त्यांना तो डिशिल्ड करतो त्यामुळे त्यांची व्हॅल्यू कुठे मिळते 3.3 डेल्टा. आपण बघितलं प्रॉपर मिथिल फक्त मिथिल ग्रुप असेल आणि बाजूला कार्बन असेल तर 0.9. पण जसं जसं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप त्याच्याशी अटॅच होत जातात तशी तशी व्हॅल्यू त्याची कुठे जाते डाऊन फील्डला. हे मिथिल ग्रुप बद्दल डिस्कशन केलं. सेम ॲप्लिकेबल कोणाशी आहे मिथिलीन म्हणजे CH2. इथं CH3 होता इथे काय CH2. CH2 कार्बनशी अटॅच त्याची व्हॅल्यू कुठे मिळणार त्याचा सिग्नल कुठे मिळणार 1.4. CH2 ग्रुप समजा C डबल बॉन्ड Cशी अटॅच असेल तर त्याची सिग्नल कुठे मिळणार आहे 2.3 डेल्टाला. CH2 ग्रुप समजा कार्बोनिल ग्रुपशी अटॅच असेल तर त्याची जी सिग्नल आहे केमिकल शिफ्ट व्हॅल्यू आहे ती कुठे मिळणार आहे 2.4. तोच मिथिल ग्रुप ॲरोमॅटिकला असेल तर 2.6 आणि तोच मिथिल ग्रुप ऑक्सिजनशी अटॅच असेल तर त्याची सिग्नल कुठे मिळते डाऊन फील्डला 3.4ला. हे कोणा संदर्भात झालं CH2. सेम मिथाईल म्हणजे CH कार्बनशी अटॅच असेल सिग्नल 1.5 डेल्टाला मिळणार त्याचा केमिकल शिफ्ट व्हॅल्यू. तोच CH ग्रुप C डबल बॉन्ड Cला अटॅच असेल तर त्याची सिग्नल कुठे मिळते 2.6 डेल्टाला मिळतोय. तोच CH ग्रुप मिथाईल ग्रुप कार्बोनिल ग्रुप असेल तर 2.5ला त्याचा सिग्नल मिळतोय. तोच CH ग्रुप ॲरोमॅटिकशी अटॅच तर कुठे मिळणार 3ला. आणि तो CH ग्रुप समजा ऑक्सिजनच्या अटॅच असेल तर कुठे मिळणार आहे अजून स्लाइडेड डिशिल्ड म्हणजे 3.7. ठीक आहे, हे काही प्रोटॉन्स झाले. अजून काही एक्झाम्पल्स आहेत ते बघू आपण आता. बघा मित्रांनो समजा हायड्रोजन डायरेक्टली नायट्रोजनशी अटॅच असेल तर त्या हायड्रोजनसाठीची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू कुठे मिळते त्याचा सिग्नल कुठे मिळतोय 1.3 डेल्टाला. तो हायड्रोजन समजा OR दॅट इज मिथॉक्सी ग्रुपशी अटॅच असेल तर त्याचा सिग्नल कुठे मिळणार आहे 1.5 डेल्टाला. तोच हायड्रोजन C डबल बॉन्ड Cशी अटॅच असेल तर कुठे मिळतोय 2.5ला. तो हायड्रोजन C डबल बॉन्ड C अटॅच असेल तर त्या हायड्रोजन सिग्नल कुठे मिळतंय 5.5 डेल्टाला. तो हायड्रोजन समजा ॲरोमॅटिक रिंगशी अटॅच असेल तर तो डिशिल्ड होतो ॲनिसोट्रॉपिक इफेक्टमुळे त्यामुळे त्याचा सिग्नल कुठे मिळतोय 7.3 डेल्टाला. सगळे सिग्नल कोणासाठी मिळत आहेत हायड्रोजनसाठीच मिळत आहेत मित्रांनो. आता हा हायड्रोजन डायरेक्ट कोणाशी अटॅच आहे कार्बोनिल ग्रुपशी. कार्बोनिल ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असल्यामुळे या हायड्रोजनला तो डिशिल्ड करतोय त्यामुळे त्याचा सिग्नल कुठे मिळतोय 10 डेल्टाला मिळतोय. ठीक आहे, आता हा हायड्रोजन ऑक्सिजनशी अटॅच आहे आणि ऑक्सिजन कोणाशी अटॅच आहे कार्बोनिल ग्रुपशी अटॅच आहे त्यामुळे जास्तीत जास्त या ठिकाणी हायड्रोजन कसा होतोय डिशिल्ड होतो त्यामुळे त्याचा सिग्नल कुठे 9 ते 12 याच्या दरम्यान त्याचा सिग्नल मिळतोय. सो शिल्डेड प्रोटॉन असेल तर त्याचा सिग्नल अप फील्डला मिळणार, डिशिल्डेडचा कुठे मिळणार आहे डाऊन फील्डला. आजच्या लेक्चरमध्ये आपण किती प्रकारचे प्रोटॉन्स असतात ते कसे कॅल्क्युलेट करायचे, प्रत्येक प्रोटॉनसाठी किती सिग्नल्स मिळणार आणि काही फंक्शनल ग्रुपच्या केमिकल शिफ्ट्स आपण बघितल्या. ठीक आहे, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये